नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम. आज आपण एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत. ते केवळ धर्माशी संबंधित नाही, केवळ अध्यात्माशी संबंधित नाही, तर तो विषय पूर्णपणे वैज्ञानिक आहे आणि पूर्णपणे मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. तो विषय म्हणजे तटस्थपणे निरीक्षण करणे. आता आपलं आयुष्य हे वेगवेगळ्या अनुभवातून घडलेलं असतं. लहानपणापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या जीवनात खूप सारे अनुभव हे येत असतात. 24 तासातून आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या 24 तासात खूप सारे अनुभव घेत असतो. कधी सुख, कधी दुःख, कधी ईर्ष्या, कधी राग, कधी लोभ यासारखे दिवसातून 24 तासातून एकदा तरी हे अनुभव आपण घेतच असतो. कधी कधी दुःख होते, कधी कधी सुख येते, कधी कधी लालच येते, कधी कधी ईर्ष्या येते. यासारखे खूप सारे अनुभव आपल्याला होत असतात. आता हे अनुभव होतात कुठे? पहिले तर मनात उत्पन्न होऊन त्याचा परिणाम शरीरावर होतो. हे अनुभव मनात उत्पन्न होतात आणि मनातून त्याचा परिणाम या संपूर्ण शरीरावर होत असतो. आपले मन हे एखाद्या विशाल समुद्रासारखे आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या विचारांच्या लाटा ह्या उसळत असतात. काही लाटा ह्या खूप मोठ्या असतात, काही लाटा ह्या खूप संथ असतात, छोट्या असतात. त्या कधी येतात कधी जातात समजत नाही. परंतु त्या मोठ्या लाटा असतात. त्या मोठ्या लाटांवर आपण जेव्हा स्वार होतो तेव्हा आपण सगळं भान विसरून जातो. आपण जेव्हा जसं की आपल्या आयुष्यात एखादी आनंदाची लाट आली तेव्हा आपण इतके हरवून जातो, इतकं भान हरपून जातो की आपल्याला असं वाटतं की हे जे सुख आहे हे संपूच नाही. आणि जेव्हा आपल्या आयुष्यात एखाद्या दुःखाची लाट येते तेव्हा त्या दुःखाच्या लाटेवर आपण एवढं स्वार होऊन जातो की असं वाटतं की यार हे दुःख लवकर संपावं. घाबरून जातो आपण, चिडचिड करतो, धडपडतो, आपण आपले बैचेनी उत्पन्न होते आणि याच बैचेनीमध्ये आपण आपलं मानसिक संतुलन गमावतो. इथेच आपल्याला आपल्या ध्यानाची शक्ती, त्याच्यामधील ध्यानामध्ये जे तटस्थपणे आपण जर तटस्थतेचा अभ्यास करतो ते तटस्थ निरीक्षण कामाला येतं. आयुष्यामध्ये सुखाची लाट आली तरी आपण तटस्थपणे कसं पाहतो, आयुष्यात दुःखाची लाट आली तरी त्याला तटस्थपणे कसे पाहतो, हे या अभ्यासाद्वारे आपण प्रॅक्टिसद्वारे करू शकतो. तर तटस्थ निरीक्षण म्हणजे काय ते करण्याआधी, त्याच्या आधी तटस्थपणे निरीक्षण करण्याआधी तुम्हाला संवेदना म्हणजे काय ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर सर्वप्रथम संवेदना म्हणजे काय ते समजून सांगतो. तर आपल्या शरीरावर आणि आपल्या मनामध्ये निरंतर काही ना काही प्रतिक्रिया होत असतात. आता तुम्ही हे तर ऐकलंच असेल की आपलं शरीर हे ॲटम्सपासून बनलेलं आहे. खूप सारे बारीक बारीक ॲटम्सपासून बनलेलं आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन यांसारखे खूप सारे जे अणुरेणू आहेत त्यांपासून बनलेलं आहे. आता हे अणुरेणू काय असतात, प्रत्येक क्षणाला बदलत असतात, एकमेकांवर आदळत असतात, बदलत असतात, काही ना काही प्रतिक्रिया करत असतात. तर ते अणुरेणू काही ना काही प्रतिक्रिया करत असतात. तर त्या प्रतिक्रियांमध्ये काय होतं, एक करंट निर्माण होतो. त्या प्रतिक्रियांमध्ये दोन वस्तू जेव्हा एकमेकांवर आदळतात, दोन वस्तू जेव्हा एकमेकांना टच होतात तेव्हा तेथून काहीतरी ऊर्जा निर्माण होते आणि त्याच प्रतिक्रियांद्वारे, त्याच ऊर्जेद्वारे आपल्या शरीरावर खूप सारे बदल घडत असतात. तर काही वेळा आपण जेव्हा ध्यानामध्ये बसतो तेव्हा काही न करता देखील आपल्याला बऱ्याच वेळा जडत्व जाणवायला लागते, बऱ्याच वेळा गरमी जाणवायला लागते, बऱ्याच वेळा काही भागात थंडावा जाणवायला लागतो, बऱ्याच वेळा विनाकारण काही ठिकाणी खाज यायला लागते, बऱ्याच ठिकाणी काही वेळा काहीतरी टोचल्यासारखं होतं. यासारख्या खूप साऱ्या गोष्टी अनुभवल्या येतात. तर ह्या ज्या काही घटना, काही या शरीरावर जे काही घडतं ध्यान करताना तुम्ही हे जे काही ऑब्झर्व करता यांनाच संवेदना म्हणतात. शरीरावर जे काही घडतं, जे काही उत्पन्न होतं आहे, जे काही केमिकल रिॲक्शन होतं आहे, जे काही घडत आहे त्यांना बाह्य संवेदना म्हणतात. त्या संवेदना, आता संवेदना ह्या 3 प्रकारच्या असतात. पहिलं असतं सुखद संवेदना. जेव्हा आपल्याला काहीतरी चांगलं वाटतं, जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला थंडावा जाणवतो, बऱ्याच ठिकाणी आपल्याला चांगलं जाणवतं, पाठीमध्ये, मानेमध्ये बऱ्याच ठिकाणी थंडावा, एक धाराप्रवाहासारखं जाणवतं. तर तेव्हा असं वाटतं की खूप चांगल्या संवेदना आहे, खूप सुखद संवेदना आहे. तर या ज्या सुखद संवेदना येतात त्याच्याप्रती तटस्थ राहणं महत्त्वाचं असतं. तसंच दुःखद संवेदना देखील असतात. बऱ्याच वेळा आपण ध्यानाला बसल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वेदना होतात. पाठ दुखते, कुठेतरी टोचल्यासारखं होतं, हातपाय दुखतात, कुठेतरी खाजवायल्यासारखं होतं, पाय दुखतात, हातपाय दुखतात, खूप साऱ्या वेदना होतात. त्याला दुःखद संवेदना म्हणतात. तसंच काही संवेदना अशा असतात त्या सुखदही नसतात, दुःखदही नसतात, फक्त संवेदना असतात. म्हणजे ज्याच्यामुळे सुख पण होत नाही, दुःख पण होते. जसे की काहीतरी स्पंदन होते. आता ते स्पंदन होतं, मेडिटेशन करताना तुम्हाला जेव्हा ध्यानामध्ये स्पंदनासारखी संवेदना जाणवती तर ती सुखद पण नाही, दुःखद पण नाही, म्हणजे ती न्यूट्रल संवेदना आहे.
जे काही स्पंदन होते त्याच्यामुळे तुम्हाला काही सुखही जाणवत नाही, दुःखही जाणवत नाही. ती आहे न्यूट्रल संवेदना. त्यालाच असुखद अदुःखद अशी संवेदना असे म्हणतात. तर ह्या 3 प्रकारच्या संवेदना असतात. तर आपलं मन काय करतं, ज्या काही सुखद संवेदना असतात त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करतं. अरे किती छान वाटतंय, मेडिटेशन करताना सगळीकडे थंडावा जाणवते, सगळीकडे धाराप्रवाहासारखं जाणवते. तर त्याच्या ज्या काही सुखद संवेदना असतात त्याला आपलं मन काय करतं, धरून ठेवण्याचा प्रयत्न करतं. आणि ज्या काही दुःखद संवेदना असतात, पाठ दुखली, पाय दुखला, हात दुखला, तर ज्या काही दुःखद संवेदना असतात त्याचा द्वेष करतं. अरे ह्या कधी जाता असं करतं. या संवेदना लवकर गेल्या पाहिजे. अरे पाय दुखतोय, लगेच पाय बदलला, पाठ दुखते, पाठ थोडीशी हलवली. यासारख्या ज्या संवेदना असतात त्याचा आपण द्वेष करतो. तर इथेच एक आम्हाला येते तटस्थपणे राहण्याची जी कला आहे, ती तटस्थ राहण्याची कला इथे काम आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण ज्या काही सुखद संवेदना होतात तेथे समताभावाने पाहायचं, ज्या काही दुःखद संवेदना होतात त्याला देखील समताभावाने पाहायचं. हे जे काही समताभावाने आपण जेव्हा पाहतो तेव्हा मनाचा हळूहळू स्वभाव बदलायला लागतो. जेव्हा आपण ध्यान करताना जेव्हा आपल्याला सुखद संवेदना होतात तेव्हा त्याचा आणखी आकर्षण, ज्याचा राग, अनुराग म्हणतात त्याला, त्याचा अनुराग करायचा नाही की आपल्याला आणखी पाहिजे असं करायचं नाही. जेव्हा दुःखद संवेदना येते तेव्हा त्याचा द्वेष करायचा नाही. तटस्थपणे फक्त ऑब्झर्वेशन करायचं. शरीरामध्ये जे काही सुख आलं, सुखद संवेदना आली, फक्त बघायचं. हां, सुखद आली, फक्त मनाला जाणायचं, मनाला म्हणायचं, समजवायचं आतल्या आत की हो सुखद संवेदना आहे, ओके, सुखद संवेदना आली, सुखद संवेदना आली. एखादं दुःखद संवेदना आली, पाठ दुखतोय, सहन करायचं की पाठ दुखती, हो ठीक आहे, पाठ दुखती, जाईल, थोड्या वेळाने जाईल. प्रत्येक संवेदना ही नश्वर आहे. थोड्या वेळ येते, उत्पन्न होते, थोड्या वेळ थांबते, परत क्षय होऊन जातो. प्रत्येक संवेदनाचा स्वभाव हाच आहे. तुम्ही जेव्हा खोलात जाऊन पाहता तेव्हा प्रत्येक संवेदना जी आहे ती उत्पन्न होते, थोडा वेळ थांबते, वाढते, नंतर हळूहळू कमी होते आणि नष्ट होऊन जाते. हा मनाला तुम्ही एक ट्रेन केला पाहिजे की जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसता तेव्हा तुम्हाला जे काही सुखद संवेदना होतात तेव्हा त्याच्याप्रती अनुराग करायचा नाही, त्याच्याप्रती आसक्ती करायची नाही की सुखद संवेदना आली, आणखी आली पाहिजे, अरे वा खूप छान वाटते, असा आसक्ती करायची नाही. फक्त बघत राहायचं, ओके ह्या संवेदना आल्या, फक्त ऑब्झर्वेशन करायचं. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने दुःखद संवेदना आली, पाठ दुखायला लागली, पाय दुखायला लागला, तर फक्त ऑब्झर्वेशन करायचं. ओके, पाठ दुखते, पाय दुखते, फक्त ऑब्झर्वेशन, जाईल ही संवेदना पण जाईल. त्याच्यावरती प्रतिक्रिया करायची नाही, द्वेष करायचा नाही. हाच असतो तटस्थपणे अभ्यास, हाच असतो तटस्थतेचा अभ्यास. शरीरामध्ये जे काही संवेदना होतात, जे काही दुःख होतं, सुख होतं, त्याचा फक्त द्वेष करायचा नाही आणि त्याचा अनुराग करायचा नाही, त्याचं फक्त ऑब्झर्वेशन करायचं. आणि जे काही शरीरामध्ये सुख येतं, जे काही दुःख येतं, त्याचं फक्त ऑब्झर्वेशन करायचं. किती दुःख आलं शरीरात, किती दुखलं, मेडिटेशन करताना किती दुखलं, किती पाय दुखला, किती पाठ दुखली, तरी त्याचं फक्त ऑब्झर्वेशन करायचं. प्रतिक्रिया द्यायची नाही. जिथं प्रतिक्रिया दिली तर तटस्थतेचा स्वभाव तुटला. तेथे तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आणि तिथे फक्त सहन करून तिथे फक्त मनाला समजवायचं की ही अनित्य आहे, हे कधी ना कधी जाणार, ही जी संवेदना उत्पन्न होते उत्पन्न होणार आणि नष्ट होणार. तसंच सुखद संवेदना आली तर त्याच्याप्रती अनुराग करायचा नाही, आसक्ती करायची नाही की आणखी पाहिजे. त्याच्याप्रती असं जाणायचं की हां ही संवेदना आली, सुखद संवेदना आली, हां थोडा वेळ राहील आणि जाईल. त्याच्याप्रती आसक्ती करायची नाही, फक्त ऑब्झर्वेशन करायचं, फक्त पाहत राहायचं. यालाच तटस्थपणाचा अभ्यास करणे म्हणतात. आता तटस्थपणाचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा आपला हळूहळू मनाचा स्वभाव बदलायला लागतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आपण सुखाच्या लाटेवर स्वार होऊन जातो, दुःखाच्या लाटेवर स्वार होऊन जातो आणि त्या परीने आपण जीवनात प्रतिक्रिया देत असतो. तर तो स्वभाव आपला या तटस्थपणे निरीक्षण जे आपण करतो त्याच्याद्वारे हळूहळू बदलू लागतो. तर आता हे तटस्थपणे निरीक्षण करताना आपल्या मनाला, आपल्या शरीराला कुठली जबरदस्ती करायची नाही किंवा कुठली कल्पनाशक्ती जोडायची नाही. हे करण्यासाठी काही गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप करायच्या असतात. तर त्या गोष्टी कुठल्या? पहिलं तर ध्यानाला बसल्यानंतर आपल्या डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर एक स्कॅन करायचं. संपूर्ण डोक्याच्या टाळूपासून ते पायापर्यंत, पायाच्या नखापर्यंत संपूर्ण बॉडी आपल्या मनाद्वारे डोळे मिटून स्कॅन करायचे. आणि प्रत्येक भागामध्ये काय काय होत आहे, काय काय केमिकल रिॲक्शन होत आहे, काय होत आहे, काही सुखद होत आहे, काय दुःखद होत आहे, प्रत्येक अवयवामध्ये काय काय होत आहे, जे काही घडत आहे ते फक्त पाहायचं, फक्त जाणून घ्यायचं. सुरुवातीला आपलं म्हणजे चंचल असतं, हे पाहताना खूप भटकेल, परंतु परत मन आणायचं
आणि परत आपण संवेदना पाहायला सुरुवात करायच्या. ज्या डोक्यापासून पायापर्यंत जे काही होत आहे, जे काही घडत आहे ते फक्त पाहायचं, फक्त ऑब्झर्व करायचं विदाऊट प्रतिक्रिया. तर सुरुवातीला आपण जेव्हा हे करू तेव्हा आपल्याला सगळीकडे जड संवेदना लागेल. खूप वेदना होते. सुरुवातीला वेदना होतात, जड संवेदना लागतात. तिथे आपल्याला दुःखद संवेदना खूप होतात. पण तिथे आपण खूप दुःखद संवेदना होत असताना असं म्हटलं, "अरे मला खूप दुखतंय, अरे मला खूप दुःख आहे, खूप दुःखद संवेदना होत आहे." असं म्हणण्यापेक्षा आपण एवढंच म्हणायचं, की इथे संवेदना आहे, बस. इथे संवेदना आहे, ही संवेदना आहे, दुःखद संवेदना आहे. फक्त ऑब्झर्व करायचं, ती संवेदना काही वेळाने आपोआप नष्ट होऊन जाईल. आणि मग पुढचं परत डोक्यापासून पायापर्यंत स्कॅन करत राहायचं. एक राऊंड मारायचं डोक्यापासून पायापर्यंत मेडिटेशन करता करता. त्याच्यानंतर ज्या काही संवेदना होत्या त्या फक्त ऑब्झर्व करायच्या. परत डोक्यापासून पायापर्यंत परत एक राऊंड मारायचा. परत बघायचं काय काय होतं आहे बॉडीवर. ऑब्झर्व करत ही क्रिया चालू ठेवायची, ही क्रिया चालूच ठेवायची आणि फक्त ऑब्झर्वेशन करायचं. तर आता डोक्यापासून पायापर्यंत हे जे कंटिन्यू आपण निरीक्षण करत जाऊ. डोक्यापासून पायापर्यंत शरीरावर, डोक्यावर, मानेवर, कानावर, हातावर, पोटावर, छातीवर, पायावर असं क्रमाक्रमाने डोक्यापासून पायापर्यंत वेगवेगळ्या क्रमाक्रमाने जे काही घडत आहे ते फक्त पाहत राहू, ऑब्झर्व करत राहू. आणि हे ऑब्झर्व करता करता आपल्याला सुखद संवेदना, दुःखद संवेदना, प्रत्येक संवेदना जाणवत राहील. आणि या संवेदना कुठली प्रतिक्रिया न देता फक्त पाहत राहायचं. आणि हे पाहता पाहता हळूहळू आपण तटस्थ भावात आणखी प्रगत होत जाऊ. आता हे निरीक्षण आपण एखाद्या सायंटिस्टसारखं करायचं. जेव्हा एखादा सायंटिस्ट केमिकल रिॲक्शन करतो, तर तेव्हा केमिकल रिॲक्शन केल्यानंतर तो फक्त काय करतो, 2 केमिकल एकत्र करतो आणि फक्त ऑब्झर्व करतो. तिथून धूर येत असेल तर फक्त पाहतो की हां, तिथून धूर येत आहे. तो त्या धुराच्या प्रेमात पडत नाही किंवा धुराचा द्वेषही करत नाही. तो फक्त पाहतो, ऑब्झर्वेशन करतो. तसंच फक्त आपण ऑब्झर्वेशन करायचं. डोक्यापासून पायापर्यंत मन फिरवायचं आणि ते मन फिरवत असताना डोक्यापासून पायापर्यंत काय काय शरीरात घडत आहे, काय काय होत आहे, कुठे कुठे संवेदना होत आहे, फक्त ऑब्झर्वेशन करायचं. त्याच्यापैकी कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, फक्त पाहत राहायचं. त्याच्यापैकी अटॅचमेंट राहायचं नाही आणि द्वेषही करायचं नाही. आता हे जे आपण तटस्थपणे जे काही गोष्टी पाहतो, तटस्थ निरीक्षण करण्याचा जो अभ्यास आपण कंटिन्यू करू, तर हा अभ्यास करता करता याच्यामध्ये तुम्ही प्रगती केली तर याच्यामध्ये पुढे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजून जातील. यामध्ये तुम्हाला मनाचा हळूहळू स्वभाव देखील बदलायला लागेल. या निरीक्षणातून आपल्याला काही गोष्टी समजतात. ते म्हणजे की अनित्यता. या जगामध्ये जे काय आहे ते सर्व अनित्य आहे. ज्या काही संवेदना उत्पन्न होतात त्या कायम नसतात, त्या बदलत असतात. एखादी सुखद संवेदना आली, तुम्ही पाहत राहिले की सुखद संवेदना येत आहे, सुखद संवेदना चालू आहे, परंतु थोड्या वेळाने ती आपोआप नष्ट होऊन जाईल. तसंच तुम्ही बसलेले आहेत, एखाद्या डोक्यापासून पायापर्यंत पाठीवर गेले, तुम्ही पाठीवर बघितलं की खूप साऱ्या दुःखद संवेदना आहे, खूप दुखतंय. परंतु थोडा वेळ पाहत राहिल्यानंतर ते दुःखद संवेदना आणखी तीव्र होईल. त्याच्यानंतर काही काळाने कमी होत नष्ट होत जाईल. म्हणजेच या तटस्थपणाच्या निरीक्षणातून तुम्ही अनित्यता म्हणजे काय ते समजून घ्याल. फक्त बाह्य नाही, तुमच्या अंतर्मनातून समजून घ्याल. नुसतं पुस्तकातून वाचून तुम्ही अनित्यता समजून घेऊ शकता, परंतु त्याचा अनुभव नाही घेऊ शकत. तर हे जे आपण तटस्थपणे निरीक्षण करतो, यातूनच अनित्यता म्हणजे काय याचा अनुभव आपल्याला होतो. जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, प्रत्येक गोष्ट ही बदलणारी आहे. या ज्या शरीरामध्ये जे काही संवेदना आहे त्या उत्पन्न होतात, नष्ट होतात. याद्वारेच आपण आपल्या बाह्य जीवनात देखील तोच अनुभव देखील घेतो. आता हे जे आपण डोक्यापासून पायापर्यंत जे काही मनाने ऑब्झर्वेशन करतो, जे काही संवेदना पाहतो तटस्थपणे, त्याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं. त्याच्यातून आपल्याला एक वेळ अशी येते की त्यातून आपल्याला काही अनुभव व्हायला लागतात. तर त्या अनुभवातून पहिला अनुभव होतो अनित्यता. आता हे अनित्यता म्हणजे काय, तर अनित्यता म्हणजे कुठलीही गोष्ट ही शाश्वत नाही, प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी आहे. आता जेव्हा आपण ध्यान करताना, जेव्हा तुम्ही विपश्यना करताना डोक्यापासून पायापर्यंत जेव्हा संवेदना पाहतात, डोक्याच्या टाळूपासून काय काय संवेदना होतात, डोक्यावर काय होतात, कानावर, मानेवर, गालावर, छातीवर, पोटावर, पायावर ज्या काही संवेदना होतात त्या फक्त तटस्थपणे पाहतात. काही सुखद होत असेल तर सुखद, दुःखद होत असेल तर दुःखद. हे जे तटस्थपणे पाहतात त्यातून तुम्हाला असं समजतं की ह्या संवेदना ह्या अनित्य आहे, ह्या बदलणाऱ्या आहेत, या नष्ट होतात. जर तुम्हाला ध्यान करता करता काही ठिकाणी सुखद संवेदना जाणवलेली, खूप
छान संवेदना जाणवत असेल, थंडावा जाणवत असेल, खूप सुखद संवेदना जाणवत असेल, तर तुम्ही थोडा वेळ तिथे बघितल्यानंतर तुम्हाला जाणवाल की अरे ते सुखद संवेदना संपून गेली. ती थोडा वेळ सुखद संवेदना येईल, थोडा वेळ वाढेल, नंतर तिचा क्षय होऊन जाईल. त्याच्यानंतर तसंच तुम्ही पाहता पाहता तुमचा पाय दुखतोय, दुःखद संवेदना पायावर उत्पन्न झाली, तर त्याच्याकडे ऑब्झर्व करता करता कुठली प्रतिक्रिया न देता तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन केलं. तर ऑब्झर्वेशन करता करता थोडा वेळ 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं ती वेदना राहील. त्याच्यानंतर थोडा वेळ असा येईल ती वेदना खूप वाढेल, खूप वाढेल. त्याच्यानंतर आपोआप तिचा क्षय होऊन जाईल. म्हणजे प्रत्येक संवेदना ही उत्पन्न होते, वाढते वाढते, त्याच्यानंतर हळूहळू तिचा क्षय होऊन जातो. आणि हेच आपल्याला अंतर्मनाद्वारे समजून येतं की अनित्यता, प्रत्येक गोष्ट ही शाश्वत नाही, प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी आहे. जगात जे काही उत्पन्न होतं ते नष्ट होतं. ही गोष्ट आपण अनुभवाद्वारे समजतो, पुस्तकातून आपण समजतो, ते बुद्धी बाह्य स्तरावर झालं. परंतु विपश्यनेद्वारे, ध्यानाद्वारे आपण जे काही डोक्यापासून पायापर्यंत ऑब्झर्वेशन तटस्थपणे करतो, त्यातून आपण अंतर्मनातून समजून घेतो अनित्यता म्हणजे काय. प्रत्येक गोष्ट ही उत्पन्न होते, नष्ट होते, हे अंतर्मनातून समजून घेतो. आणि ह्या अंतर्मनातून समजून घेताना आपला स्वभाव बदलू लागतो. कारण आपला आतला स्वभाव बदलला तर बाहेरचा बदलला. आपला बाहेरचा स्वभाव बरोबर बदलणं शक्य नाही. बरोबर आपण बदललं तरी अंतर्मनाचा स्वभाव तोच राहतो. तर अंतर्मनाचा स्वभाव बदलला तर बाह्य स्वभाव लवकर बदलतो. म्हणून जेव्हा आपण तटस्थपणे पाहतो तेव्हा आपल्याला समजतं की ह्या ज्या वेदना आहे या बदलणाऱ्या आहे आणि मी फक्त दृष्ट आहे, मी फक्त पाहतो. आणि त्यामुळे आपला जे काही स्वभाव आहे तो हळूहळू बदलायला लागतो. आता ह्या ज्या वेदना आहे, या संवेदना आहे, या पाहता पाहता आपण एक अशा पातळीवर पोचतो की तिथे आपल्याला असा अनुभव होतो की मी ह्या वेदना नाहीत, मी या संवेदना नाही. या वेदना संवेदना हे पूर्ण शरीर, हे शरीर आणि वेदना संवेदना हे मी नाहीच. मी फक्त काय आहे, एक दृष्ट आहे, फक्त ऑब्झर्वर आहे. याची जाणीव आपल्याला हळूहळू व्हायला लागते. हे प्रॅक्टिसने होतं. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता विपश्यनेमध्ये प्रॅक्टिस करता करता जेव्हा तुम्ही संवेदनाचा अभ्यास करता, संवेदना ऑब्झर्व करता, संवेदनाचे निरीक्षण करता, तटस्थपणे निरीक्षण करता आणि त्याचा अभ्यास कंटिन्यू करता, त्याचा अभ्यास करता करता तुम्हाला एक असं जाणवतं की या संवेदना म्हणजे मी नाही, मी फक्त या संवेदना पाहणारा आहे आणि या संवेदना पाहणारा मी आहे. जेव्हा तुम्हाला ही गोष्ट अनुभवातून समजते, बुद्धीच्या स्तरावर नाही, अनुभवातून समजते, तेव्हा तुमच्या जीवनातल्या बऱ्याचशा समस्या आपोआप सुटून जातात. आता हे प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. हे रेग्युलर करणं खूप महत्त्वाचं आहे. हे रेग्युलर केल्यानंतरच तुम्हाला याचे अनुभव चांगल्या रीतीने येतील. तर आता तुम्ही तटस्थ निरीक्षणाचा रेग्युलर अभ्यास केला, तर या अभ्यासाद्वारे तुमच्यावर कुणी रागावलं, तुम्हाला कोणी काही बोललं, तर तुमच्या शरीरात जी संतापाची लाट येते, त्या लाटेवर तुम्ही स्वार होणार नाही. तुम्ही त्या व्यक्तीला ओरडणार नाही, कारण तुम्ही तटस्थपणाचा अभ्यास करत आहात. तर तुम्ही तुमच्यावर जे काही तुमच्यावर कुणी ओरडलं, तुम्हाला कुणी रागवलं, तर तुमचा जो संताप येतोय तुम्ही त्याच्यावर स्वार होणार नाही. तुम्ही फक्त ऑब्झर्व करा. अरे हां, संतापाची लाट आली, संतापाच्या फिलिंग्स आल्या, फक्त तुम्ही पाहणार, तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया करणार नाही. हा तुमचा स्वभाव हळूहळू बदलायला लागतो. मग तुम्ही आधी तुमच्या शरीरामध्ये ज्या काही संवेदना पाहतात, तुम्ही स्वतःला सांगाल की माझ्या शरीरात आता संताप आला, अरे माझ्या शरीरात संतापाची लाट आली, माझ्या शरीरात भीती आली, माझ्या शरीरात घबराट निर्माण झाली. अशा संवेदना तुम्ही ऑब्झर्व कराल आणि तुमचं मन आपोआप म्हणाल अरे या संवेदना अनित्य आहे, अनित्य आहे असं म्हणाल. आणि त्याच्यातून तुम्ही समोरच्या व्यक्तीवर रागवणार नाही किंवा त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही, त्या लाटेवर पटकन स्वार होणार नाही. तुम्ही थोडा वेळ घ्याल, तुमचं मन थोडासा वेळ घेईल, तुमचं मन थोडासा शरीरातील संवेदना पाहिल की कोणी काय बोलल्यावर आपल्या शरीरात काय संवेदना उठल्या, तुमचं मन ते ऑब्झर्व करेल. शरीरात संवेदना आल्या, हां रागाच्या संवेदना आल्या, हां तर लगेच मन म्हणाल की हां या रागाच्या संवेदना आहे, अरे या तर अनित्य आहे, या नश्वर आहे. मग लगेच तुमचा स्वभाव हळूहळू ते मन काय म्हणेल, हां हा अनित्य आहे, तर काय राग करायचा, जाऊ थोडासा राग हळूहळू कमी होईल. थोडासा राग येईल पण हळूहळू जसे यात तुम्ही पारंगत व्हाल हळूहळू हे कमी होत जाईल. म्हणून हे संवेदनाचा जो तटस्थपणे निरीक्षण करतो त्याच्या अभ्यासाद्वारे हे होतं. तर शांत मनाकडे वाटचाल करण्यासाठी, शांत मन ठेवण्यासाठी तटस्थपणे निरीक्षण करणं ही एक कला आहे आणि ती सरावाने होते. कुठलीही कला ही आपल्याला शिकावी लागते. चित्र काढायचं असेल तर ते आपल्याला पहिलं शिकावं लागतं, गाणं गायचं असेल तर ते आपल्याला सराव करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते. तर तटस्थपणे निरीक्षण करणे ही देखील एक कला आहे, ती आपल्याला रेग्युलर प्रॅक्टिसने शिकावी लागते. हे करताना सुरुवातीला मन भटकेल, चिडचिड होईल, राग येईल, हातपाय दुखतील, पण लक्षात ठेवा या सर्व गोष्टी तुमच्या प्रगतीचा भाग आहे. तुम्हाला ज्या काही फिलिंग्स होतात, चिडचिड होईल, राग येईल,
हातपाय दुखेल, त्याचं तुम्ही तटस्थपणे निरीक्षण केलं तर तुमचं मनाचा स्वभाव हळूहळू तेवढाच लवकर पलटायला लागेल. तुमची एकाग्रता यामुळे देखील वाढेल, ताणतणाव कमी होईल, तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागाल. तुम्ही हळूहळू मनाचा खरा स्वभाव समजू लागाल. मन काय असतं, मनाचा स्वभाव कसा आहे ते हळूहळू तुम्हाला समजायला लागेल. हे खऱ्या अर्थाने जीवन बदलणारे ध्यान आहे. शेवटी मी इतकंच तुम्हाला सांगेल की तुमच्या संवेदना तुमच्या मालक नाही, तुम्ही संवेदनाचे मालक बना. तुम्ही शांत बसा, श्वास घ्या, मेडिटेशन करा, विपश्यना करा आणि तटस्थपणे जे काही शरीरात संवेदना होत आहे त्या फक्त पहा, ऑब्झर्वेशन करा. त्यामुळे तुमचा हळूहळू प्रतिक्रिया देण्याचा स्वभाव बदलू लागेल. धन्यवाद.